एक महत्त्वाची बातमी, प्रशांत कोरटकर यांना कोणत्याही क्षणी आता अटक होण्याची शक्यता आहे। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोन कॉलच्या द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा आरोप असलेले प्रशांत कोरटकर यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। त्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरमध्ये दाखल झालंय, तर नागपूर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बेलतरोडी पोलीस पथक देखील कोरटकर यांच्या शोधात आता मध्य प्रदेश येथील बालाघाट येथे पोहोचलेला आहे। तर कोरटकर यांना आता कोणत्याही क्षणी पोलीस ताब्यात घेऊ शकतात। कोल्हापूरची टीम रात्री पोहोचली आहे। त्यांच्या टीमचे काही पथक त्यांच्यासोबत आहे। त्यांनी सविस्तर माहिती आम्हाला दिली आहे। लवकरात लवकर आरोपी हा त्यांच्या ताब्यात असेल हे त्यांनी शाश्वती दिली आहे आणि पुढील तपास हा खूप वेगाने जातो आहे ही त्यांची प्रतिक्रिया आहे। आणि हा गुन्हा नोंद झाल्यावरती त्याला नॉन बेलेबल हा गुन्हा आहे असं त्यांनी सांगितलं आहे। त्यामध्ये तो दोषी असणार तर त्याला अटक होणार, त्याला कुठलीच जामीन मिळणार नाही याची शाश्वती प्रशासनाद्वारे आणि पोलीस स्टेशनाद्वारे आम्हाला मिळाली आहे। सीडीआरची मागणी केलेली आहे। सीडीआर आल्यानंतर त्याच्यामध्ये ताब्यात वगैरे घेऊ शकते सर? हो घेणार आहे। त्यांना मिळाल्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात नाही, सध्या त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे त्यांचं काही लोकेशन येत नाही, पण चालू त्या तपास चालू आहे, ते भेटतील आम्हाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।